नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी मला प्रश्न विचारत आहेत की जे काय आपले विविध जे काय आरोग्य क्षेत्राशी जे काय भरती प्रक्रिया आहे, जसं की DMER असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, ZP असेल, या तिन्ही भरती प्रक्रिया संबंधित बरेच विद्यार्थी मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून प्रश्न विचारत होते. ह्या तिन्ही भरती प्रक्रियेमधील जे काही कॉमन प्रश्न आहेत, ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वांना याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि त्यांच्या जे काय प्रश्न आहेत या ठिकाणी आपण या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीचा प्रश्न आहे की अपडेट काय आहेत. तर तिन्ही भरती प्रक्रिया संबंधित अपडेट या ठिकाणी आपण सांगणार आहोत. सुरुवातीला मित्रांनो, जे काय DMER भरती प्रक्रिया आहे किंवा DMER भरती संदर्भात जे काय महत्त्वाचे अपडेट आहे, DMERच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे की NCLच्या बाबतीत एक विभागानं परिपत्रक काढलं आहे आणि मग NCLच्या बाबतीत जे विद्यार्थी नॉन एलिजिबल झाले होते त्यांना इलिजिबल करणार हे परिपत्रक आहे. ते तुम्ही यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही पाहून घ्या. आणि जर तुमच्याकडं जर व्हॅलिड NCL असेल आणि त्यावेळेस तुम्ही जर नॉट एलिजिबल राहिला असाल तर आता तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात असं या ठिकाणी त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. वेबसाईटवरती ते परिपत्रक आहे विभागाचं, ते तुम्ही पाहून घ्या. हे DMERच्या बाबतीत महत्त्वाचे जे काय अपडेट आहे. म्हणजेच काय, जे काय भरती प्रक्रियामध्ये NCLचा जे काय मुद्दा होता ते या ठिकाणी काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे किंवा त्याचं काय या ठिकाणी विद्यार्थ्याची मागणी या ठिकाणी मान्य झालेली आहे. त्याचबरोबर ZP भरती संदर्भात आणखी कोणतंही अपडेट या ठिकाणी नाही आहे. बरेच विद्यार्थी प्रश्न करून विचारत काही अपडेट आहे का, किंवा मग आन्सर की कधी येणार आहे, किंवा मग पुढची प्रोसेस काय आहे. तर मित्रांनो, ऑफिशियल कोणतंही अपडेट या ठिकाणी कोणत्याही ZPच्या वेबसाईटवरती आलेलं नाही. त्यामुळं आपण सुद्धा या ठिकाणी त्याविषयी काही बोलू शकत नाही. जेव्हा अपडेट येईल त्यावेळेस आपण या ठिकाणी सांगू. ZP भरती संदर्भात कोणतेही अपडेट, म्हणजे फार्मासिस्ट असेल, स्टाफ नर्स असेल, किंवा मग आरोग्य क्षेत्राशी जे काही इतर पद आहेत त्याच्या बाबतीत कोणतेही अपडेट या ठिकाणी नाही आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काय अपडेट या ठिकाणी सुद्धा काही अपडेट नाही आहे. परंतु जे काय सार्वजनिक आरोग्य विभागाची पहिली जे काय आन्सर की आली होती किंवा मग आपण त्याला म्हणूत रिस्पॉन्स शीट आली होती, त्यानंतर त्याची आता काय येईल, आन्सर की येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहेत क्वेश्चनवरती. आता त्याची काय येईल, फर्स्ट आन्सर की येईल. नंतर पुढची काय प्रोसेस होईल, नंतर तुमची काय फर्स्ट आन्सर की नंतर तुमचे मार्क या ठिकाणी डिस्प्ले केले जातील, मेरिट लिस्ट लागले जाईल. आणि ज्या पदाची एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा होती त्यांचे काय होईल, नॉर्मलायझेशन होऊन परत त्यांची काय होईल, फायनल मार्क या ठिकाणी डिस्प्ले केले जातील. हे याची काय असणार आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाची काय असणार आहे, पुढची प्रोसेस असणार आहे. आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कोणतेही अपडेट या ठिकाणी आलेले नाही. त्याचबरोबर आता इतर जे काही प्रश्न आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की त्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या फॉर्म भरताना ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे, परंतु फॉर्म भरताना त्यांनी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने नाही असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याला काय अडचण येईल किंवा त्याचा काय प्रॉब्लेम येईल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा जे काही रहिवासी डोमेसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्र कोणासाठी महत्त्वाचं आहे, जे की रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना महत्त्वाचं आहे. जर हा कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला कोणताही परिणाम होणार नाही, त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु तो जर OBC, SC, ST किंवा मग इतर जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल की पॅरलल रिझर्वेशन घ्यायचं असेल तर ते त्याला मिळणार नाही. त्या ठिकाणी त्याला डोमेसाईल महाराष्ट्राचं रहिवासी असलं त्याला क्लिक करावं लागणार किंवा ओके म्हणावं लागलं असतं आणि त्याचं काय करावं लागणार आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट त्याला अपलोड करावं लागणार आहे. तर नंतरच त्याला काय होणार आहे, रिझर्व्ह कॅटेगरीचे काय होईल, फायदा मिळेल. परंतु जर तो रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे आणि त्याने डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्राचा रहिवासी नाही असं केलं असेल, ओके केलं असेल,
तर त्याला काय होईल, तो ओपनमध्ये कन्वर्ट होईल, त्याला कोणत्याही प्रकारचा रिझर्वेशनचा फायदा मिळणार नाही. मग तो वुमेन रिझर्वेशन असो किंवा मग जे काही इतर जे काही पॅरल रिझर्वेशन असो, कोणत्याही रिझर्वेशनचा फायदा मिळणार नाही. परत आता दुसरा प्रश्न होता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय अडचण येईल का? तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कोणतेही शपथपत्र तुमच्याकडून लिहून घेतलं जाणार नाही, कारण की तुम्ही डायरेक्ट कुठं कन्वर्ट झालेला आहेत, ओपनमध्ये. आणि हा नियम आहे, हा रूल आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणतेही शपथपत्र किंवा मग या ठिकाणी बॉन्ड लिहून द्यायची गरज नाही आणि कोणतेही यामध्ये सुधारणा होणार नाही किंवा दुरुस्ती होणार नाही. तुम्ही ॲप्लिकेशन करतानाच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही असं म्हटलेलं आहे. जरी तुमच्याकडून चुकीनं किंवा बाय मिस्टेक झालं असेल तरी या ठिकाणी तुम्ही अर्ज करताना महाराष्ट्राचे रहिवासी नाही असं म्हणून अर्ज केलेला आहे. मग तुम्हाला काय होईल, ओपनचे काय होतील, या ठिकाणी तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट समजलं जाईल. ओके. दुसरा एक प्रश्न आहे की जे काय संगणक किंवा कम्प्युटरचे जे काय प्रमाणपत्र आहे, जसं MSCIT, हे कंपल्सरी आहे का? तिन्ही भरतीला MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी नव्हतं. तुम्हाला जॉईनिंग झाल्याच्या नंतर 2 वर्षापर्यंत, 2 वर्ष जी काय मुदत तुम्हाला दिलेली आहे, 2 वर्षापर्यंत तुम्हाला ते काय करायचं आहे, MSCIT किंवा संगणक साक्षरतेचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे. दुसरा प्रश्न होता जे काय फार्मसी असेल किंवा मग नर्सिंग असेल, यांचे जे काय विद्यार्थी आहेत ZP किंवा मग या ठिकाणी आरोग्य विभागाच्या बाबतीत, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाबतीत हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे काय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, रजिस्ट्रेशन हे सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरते वेळेस कंपल्सरी आहे का, असा प्रश्न होता आरोग्य विभागाच्या बाबतीत. तर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी नव्हतं. तुमची जर निवड झाली त्याच्यापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, सादर करायचे आहे. आणि 6 महिन्याच्या आत जर तुम्ही किंवा 6 महिन्यानंतर तुम्ही जर ते सादर करू शकले नाही तर तुम्हाला काय केलं जाईल, पत्र केलं जाईल, असं पण या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जे काय परिपत्रकामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु ZPच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही याचा उल्लेख केलेला नाही किंवा याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसून येत नाही आहे. त्यामुळे आपण त्यावर सुद्धा बोलू शकत नाही आहे. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न होता, कॉमन प्रश्न आहे हा, EWS आणि NCL एकच आहे का, NCL सर्टिफिकेट एकच आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो की EWS सर्टिफिकेट हा EWS आणि NCL एक नाही आहे. EWS सर्टिफिकेट तुम्हाला जे काय EWS मधून ॲप्लिकेशन करायचं असेल तेव्हा ते लागणार आहे. आणि NCL तुम्हाला OBC किंवा जे काय इतर जे काय कास्ट आहेत, NT वगैरे किंवा मग जे काय SBC यांच्यासाठी काय लागणार आहे, तुम्हाला NCL लागणार आहे. परंतु EWS साठी NCL लागणार नाही किंवा NCL आणि EWS एक नाही आहेत. ओके. EWS फक्त आणि फक्त जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरतील त्यांनाच लागणार आहे, इतरांना लागणार नाही आहे. म्हणजे दोन्ही वेगळे प्रमाणपत्र आहेत. ओके. त्याचबरोबर जे काय दुसरा एक प्रश्न आहे की जे काही विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांच्या जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत यांच्यावरचं जे काय नाव आहे वेगळं आहे आणि जे काय आधार कार्ड असेल किंवा मग कास्ट सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, NCL असेल, याच्यावरलं नाव थोडं चेंज झालेलं आहे. त्यामुळं काही प्रॉब्लेम येईल का, तर थोडा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही जे काय शपथपत्र तयार करा किंवा आपण त्याला ॲफिडेविट म्हणा, बॉन्ड तयार करून ठेवा आणि जे काय तुमचं मायनर करेक्शन असेल किंवा मिस्टेक असेल त्या ठिकाणी ते आधार कार्डमुळं झालेचं असं तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला नावामध्ये किंवा मिस्टेक किंवा चूक झाली असेल तर तुम्हाला ते शपथपत्र द्या तुम्ही, ते तुम्हाला ते चालेल. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याचबरोबर जे काय दुसरा एक प्रश्न आहे की जे काय DMERनं जी काय NCLच्या बाबतीत जे काय परिपत्रक नोटीस काढली ती EWS साठी आहे का, EWS साठी आहे का, नाही आहे. ती फक्त आणि फक्त NCLच्या बाबतीत आहे. जे विद्यार्थी
हे 25 मे 2023 पर्यंत ज्यांचं NCL सर्टिफिकेट व्हॅलिड होतं किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांचं NCL त्यांच्यासोबत व्हॅलिड NCL होतं त्यांनाच त्यांनी पात्र केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याकडे EWS सर्टिफिकेट व्हॅलिड नसलेलं त्यांच्याकडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना नसेल तर त्या ठिकाणी अपात्रच राहतील. EWSच्या बाबतीत कोणताही नोटीस किंवा परिपत्रक नाही आहे, फक्त तो NCLच्या बाबतीत परिपत्रक आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जे काही कॉमन प्रश्न होते तिन्ही भरती प्रक्रियेसंबंधित आपण या ठिकाणी आपण त्याचे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळवलेले आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या फार्मा गायडन्स आपल्या ॲपवरती आपण जे काय फार्मसी ऑफिसर किंवा मग औषध निर्माण अधिकारी या पदासाठी आपण ऑनलाईन बॅच या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही विषयाचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करून घेतो. टेक्निकलमध्ये जे काय सगळे काय सब्जेक्ट असतील त्याचे आपण नोट्स पण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे आणि या कोर्सची अत्यंत कमी फीस आहे. जर आपण फार्मसी किंवा मग औषध निर्माण अधिकारी मिश्रक या पदासाठी तयारी करत असाल, भविष्यातील जे काही एक्झाम असतील, जसं सध्या कारागृह फार्मासिस्ट किंवा मिश्रक किंवा मग जेल फार्मसी ऑफिसरची सध्या भरतीच्या ॲप्लिकेशन किंवा जाहिरात निघालेली आहे, त्याची जर तुम्ही तयारी करीत असाल किंवा मग येणाऱ्या काळामधील जे काही फार्मसी ऑफिसर या एक्झामची तुम्ही तयारी करीत असाल तर त्यासाठी हा कोर्स तुम्हाला अत्यंत उपयोगी आहे आणि अत्यंत कमी फीस आहे. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. टेक्निकल नॉन टेक्निकलमधील सर्व सब्जेक्टच्या आपल्याकडे नोट्स आहेत. अत्यंत कमी फीसमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी आपल्या कोर्सचा आपल्या ॲपवरती या ठिकाणी जॉईनिंग आहेत. तुम्ही पण या संधीचा फायदा घ्या. तुम्हाला जर काय माहिती मिळवायची असेल किंवा जॉईनिंग व्हायची असेल तर माझा जो मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील, अडचण असेल भरती प्रक्रियेसंदर्भात तर तुम्ही मला कॉल करू शकता. शक्यतो मॅसेजच करा व्हॉट्सअपवरती. आपण या ठिकाणी थांबूयात. त्याचबरोबर व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.